शक्ती, म्हणून मी ते समजून देऊन राहिलो विषयाशक्तीचा संबंध काय आहे दुःखाशी. तर अशा शब्द भटकवणारा आहे अज्ञानी माणसासाठी. ज्ञानी माणसासाठी शब्द स्थिर राहण्यावर आहे. स्थिरता साध्य शब्दानं. शब्दाचे उपाय एक जागा होतो आणि एक अभिमानी फुगतो एक ज्ञानी. शब्दाचा उपाय केला तर एक जागा होऊन जाते आणि उपाय नाही केला अपाय केला तर तोच अभिमान तयार करते तर फुगून जाते. हे की नाही. शब्दविषयी आपण मागच म्हटलं पंचविषय नष्ट होणारी नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत पंचविषय राहणारच आहे. परंतु त्याचा वापर आणि गैरवापर हे महत्त्वाचं आहे. पटताय. स्पर्शविषय मागे लावणारा आहे. स्पर्शाची चाळ नसेल तर कोणाला कोण कशाला मागं लागतं. पंचायत समितीमध्ये मशीनचं वाटप होत आहे, आपल्या पंपाचं वाटप होत आहे. तर मला पंप घ्यायचाच नाही त्याची अपेक्षाच नाही तर मी त्या पंचायत समितीच्या बाबूच्या कागदाच्या मागं लागेल का? ज्याला पाहिजे 500चा पंप 250 रुपयात तो मागं लागल. पटवाऱ्या पाहिजे, ग्रामसेवक पाहिजे, झेरॉक्समध्ये जाईल. का चाललं का नाही? आज दिवसच चालला माझा त्याच्यासाठी मागं लागण्यासाठी. बोलणं समजत आहे. स्पर्शविषय अज्ञानी मनुष्य वापर कसा करेल त्यात स्पर्शाच्या मागं लागल. याला गरजच नाही तर हा काय जाईल झेरॉक्समध्ये मागं कायला लागल. तर अज्ञानाचा आणि पंचविषयाचा संबंध कसा आहे? पंचविषयाचा वापर अज्ञानाला घेऊन आपण करतो म्हणून तुमच्या जीवनामध्ये भटकण्याची वेळ येते, मागं लागण्याची वेळ येते, हैराण होण्याची वेळ येते, नाना प्रकारच्या गती मिळते चुकी बरोबर. डोकं कसं भयाळ होऊन जाते. नाही होत. कशामुळे झालं? ज्ञानामुळं का अज्ञानामुळं? अज्ञानामुळं काऊन झालं? दोन उपाय आणि अपाय आहे. शब्दाचा वापर योग्य केला असता तर जीव भटकला नसता, स्थिर झाला असता. स्पर्शाचा योग्य वापर केला असता तर चरणाजवळ स्पर्श असता गुरुचं एक वचन एक शब्द पाळला असता. नाही का? त्याचं चरणाजवळ नाही तो मागं लागत आहे लोभाच्या, स्वार्थाच्या, पैशाच्या, कलेच्या, विद्येच्या, मानपान प्रतिष्ठेच्या, प्राप्तीच्या, देवप्राप्तीच्या, पुण्यप्राप्तीच्या मागं लागत आहे आयुष्यभर. म्हणून दुःख निर्माण होत आहे. पटलं? अज्ञानेचं दुःख येते, अज्ञान जाता सुखची राहती. परी अज्ञान ठेवूनच सुख शोधिती बापुडे. अज्ञान तसंच ठेवतो, नासमज तशीच ठेवतो आणि सुखाचा शोध घेतो. शक्य नाही. पटलं तुम्हाला? पहिला विषय आहे दुःख हे विषयाशक्तीच्या मुळं दुःखाची निर्मिती होते. पहिलं प्रकरण झालं. पहिला प्रसंग पटला. दुसरा प्रसंग कोणता आहे झालेला आपला? आठवते? कोणता आहे? सुख मिथ्या आहे. पहिला दुसरा प्रसंग आला ना. सुख हे मिथ्या आहे. जन्मभर ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, शेती करताय, वाडी करताय, रोजमजुरी करताय, नोकरी करताय, पैसा कमवताय, कला प्राप्त करताय, नाना प्रकारचे तुम्ही प्रयत्न करता सुख मिळत म्हणून. खूप प्रयत्न केले, खूप तुम्हाला वाटलं सुख भोगलं, पण ते मिथ्या आहे. एक दिवस पोरगं म्हणणारच तुनं का केलं तर काही नवल झालं का म्हणणारच एक दिवस. किती तुम्ही त्याच्यासाठी कराल तरी सुख हे मिथ्या वाटणारच. सुखामध्ये काही तथ्य नाही आहे. कारण सुख जे प्राप्त करतो म्हणतो आपण, सुखाच्या मागं लागतो ते देहसुख आहे. देहाला सुख पाहिजे, आत्म्याला सुखाची गरज नाही. तो स्वतः सुखरूप आहे, सुख सागर आहे. याला सुखाची गरज काय? आत्मस्वरूपामध्ये दुःखच नाही आहे, देहस्वरूपामध्ये दुःख आहे. मी कोणीतरी आहो, माझं असं आहे, माझं तसं आहे असं म्हणून प्रत्यक्षण आपण काढतो म्हणून दुःख येते. नाही तर दुःख नाही आत्मस्वरूपामध्ये. येते का? नाही येत. संताजवळ नियम मर्यादा अनुशासन राहते. आपल्याजवळ अनुशासन नाही राहत, क्रोध राहते. आपल्याजवळ मर्यादा राहत नाही, अमर्याद जीवन जगतो आपण. मर्यादित जीवन हे वृत्तिरोधाचं एक लक्षण आहे. जेव्हा आपण अमर्यादित जीवन जगत आहोत तेव्हा आपल्याला वृत्तीला रोखता येत नाही. वृत्तीला रोखण्याचं बल पाहिजे असेल तर जीवन हे मर्यादित पाहिजे. पटत आहे? जीवन मर्यादित याचा अर्थ का? खाणं मर्यादित पाहिजे, बोलणं मर्यादित पाहिजे,
उत्पन्न करणं मर्यादित पाहिजे, खर्च करणं मर्यादित पाहिजे, बसणं उठणं मर्यादित पाहिजे, संबंध मर्यादित पाहिजे, व्यवहार मर्यादित पाहिजे, त्याला म्हणते मर्यादित जीवन. तुमच्या संबंधाला मर्यादा नाही, तुमच्या व्यवहाराला मर्यादा नाही, तुमच्या खाण्याला मर्यादा नाही, तुमच्या बोलण्याला मर्यादा नाही, तुमच्या व्यवहाराला मर्यादा नाही, ते झालं अमर्यादित जीवन. पटलं? मर्यादित जीवन जिथपर्यंत तुमचं सुरू होत नाही तिथपर्यंत वृत्तीला रोखता येत नाही. आपुल्या मनाशी रोधावे, परांतर शोधावे, क्षणाक्षणात सांभाळावे, बदलेल म्हणून. पटते तुम्हाला? संत काय म्हणते, आपल्या मनाला रोखलं पाहिजे. मन केव्हाही कुठे जाते, मनाला काही खरं वाटते. तुम्ही खोटे सांगले तरी मला मंजुळाबाईन असं म्हणलं, असं का तसं म्हणलं का, छानबीन न करता मी तिच्याशी वैर करूच टाकतो. रोखत नाही, रोखता येत नाही मनाला. आपल्या मनाला रोधण्याचं बल केव्हा येते? केव्हा येते? आत्ताच बोललो मी, मर्यादित जीवन पद्धती जिथपर्यंत आपली सुरू होत नाही तिथपर्यंत वृत्तीला रोखण्याचं बल तयार होत नाही. एक एक पॉईंट लक्षात घ्या ना बाई. म्हणजे कसं, हे आपण वागण्यात आलं, आपलं जीवन चाललं वाया, फक्त आपण अभ्यास करतो, वाचत आहोत, काही गोष्टी लक्षातच घेत नाही. शोधन तर नाहीच, पण शोधन करणारे सांगणारे लोक आहेत त्यांचा एक एक पॉईंट लक्षात घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे. मर्याद आपला विषय कसा आहे की वृत्तीला माणसाला का रोखता येत नाही, मनोवृत्तीमध्येच मागूनच का जाते. जे जे मन अंगीकारी ते ते स्वयं. तर जे जे मनाला पटते तेच त्याचाच आपण अंगीकार करतो, त्याला रोखत नाही आपण. याचं कारण का, आपली जीवन पद्धती जी आहे ती अमर्यादित आहे. जसं तुम्ही आता गुरुमार्गी आहे, तुम्ही गुरुची उपदेश आहे, तर तुमच्या जगण्या बोलण्या खाण्या घेण्याला मर्यादा पाहिजे की नाही पाहिजे. गुरु मर्यादा याचा अर्थ, गुरु मर्यादा को पालन करे सबको उचित होय, मर्यादा के भंग से दुखही सबको होय. त्या मर्यादेमध्ये तुम्ही राहिले, बोलले, चालले, तुमचा मर्यादेमध्ये व्यवहार आला, मर्यादेमध्ये संबंध राहिला, मर्यादेमध्ये खाणं पिणं बोलणं चालणं व्यवहार सगळं राहिलं, तर दुःख येतेच कशाला. आपण मर्यादित जीवन जगत नाही, त्याच्यामुळं आलेली वृत्ती आपलं रोखता येत नाही. अनेक लोक असे आहे आपल्या इतिहासामध्ये की तुम्हाला काहीच कोणी तुमचा मोठा अपमान करत नाही. काही कारण नसताना दोन दोन गलावर दोन दोन थापडा देऊन दिले काही लोकांच्या गालावर, पण त्यांनी गुरुच्या मर्यादेचं उल्लंघन सहन केलं. ते कधी ते भांडले नाही, कधी कोणाला अपमानित केलं नाही, कधी हुज्जत घेतली नाही. असा इतिहास आपण वाचतो ना. इतके मोठे कष्ट सहन करून ते लोक जगले. तुम्हाला एक साधी गोष्ट सहन नाही करता येत आहे का मर्यादित जीवन आपलं? नाही. मग मर्यादितच जीवन नाही, वृत्तिरोधाची बल येणारच कसं तुमचं? मग मनाला वृत्तीला रोखताच येत नाही, तर तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचं बिंब कसं तयार होईल, कसं शक्य आहे? तशा प्रकारे सुख मिथ्या आहे. ज्या सुखासाठी तुम्ही आयुष्य असता, तन्मन धन खर्च करता, ज्या सुखासाठी तुम्ही कोणताही व्यवहार करता, कोणतेही निर्णय घेता, ते सुख मिथ्या. तुम्हाला वाटते सुख, पण ते मिथ्या आहे, कारण ते देह सुख आहे. म्हणून तुकाराम म्हणला, आत्मसुख घ्या रे. अरे बापू, आत्मसुख घ्या रे, उघडा ज्ञानदृष्टी, याबीन चावटी. कडवाळ्यानं सांगलं, काही आपण नुसतं ऐकतो, कडवाळा तर येतच नाही, इकडे तर काहीच जात नाही. आम्हाला सांगतानाच इकडे रोमांच तयार होते. सांगत आहो ना, इतर रोमांच तयार होऊन जाते, आमच्या चेहऱ्याचे हावभाव बदलते. आणि आपल्याला किती ऐकतो, ते सांगते आपण ऐकतो, 2 तासांनी चाललं जायचं, आपला आहे तसं सुरू ठेवायचं. काय मिळेल तुम्हाला गुरुच्या वचनाचा लाभ, ज्ञानाचा लाभ सांगा. गुरुच्या मर्यादित जीवन जगलेने तुम्हाला लाभ कोणता मिळणार आहे? अशा प्रकारे सुख मिळते. हा दुसरा प्रसंग. आता आजचा प्रसंग कोणता आहे? विषय किस प्रकार दुःख होता आहे, विषयापासून कोणत्या कोणत्या प्रकारचं दुःख प्राप्त होते, हा आजचा विषय आहे. पटलं? पंचविषय समजले तुम्हाला? पंचविषयापासून कसं दुःख निर्माण होते, भटकवते कसा, मागं लागते कसा, लुटते कसा. रसविषयी लुटते तुम्हाला,
रसविषयी लुटत आहे, स्पर्शविषयी तुम्हाला मागं लावत आहे, नाही का, शब्दविषयी तुम्हाला भटकवीत आहे ना. तर त्याच्यामुळं तुम्ही हे जे दुःख आहे जीवनात, या विषयापासून कोणत्या कोणत्या प्रकारचं दुःख प्राप्त होते म्हणतात. कोण? विशाल साहेब म्हणतात. मी नाही म्हणून राहिलो, मी त्यांचं म्हणणं समजून घेऊन राहिलो. विशाल साहेबाचं म्हणणं आहे की ह्या पंचविषयामुळं कोणत्या कोणत्या प्रकारचं दुःख निर्माण होते. तर साहेब म्हणतात, मनुष्य मनुष्य के फास में, तत्व तत्व के गास. मनुष्य मनुष्य के फास में, फास म्हणजे बंधन. फास का करावं जी, माझा जीव फाशात पडला म्हणतो ना. इकडे पाहतो बायको, इकडे पाहतो माय, कसं करावं काही समजत नाही. फाशात पडला का नाही. हां, मायले बोलाव तर बायको रुसते, बायकोला बोलावं तर माय रुसते. आपल्या बायकोला काहीच सांगत नाही म्हणते माय, नाही का. हिचं ऐकावं तर ते रुसते, तिचं ऐकावं तर का राजू आहे का नाही असं. हां, कुठे तसंच आहे का नाही. पोराले सांगाव ते ऐकत नाही. कोणाला सांग, तुमचा जीव पडते की नाही फाशा. आमचा पडते म्हणून मी सांगत आहोत, तुमचा कधी कधी नसं पडतं तुमचं तुम्हाला माहिती. माझ्यासारखाचा जीव फाशात पडते पुष्कळ वेळ. काय सांगावं, कसं सांगावं. तुम्ही एखादी तक्रार घेऊन आली समजा, विष्णू नामचा पंढरी समजा आहे, तक्रार घेऊन आली, तर माझा जीव फाशात पडते की यायला कसं सांगावं. आता याले म्हणावं तर बाबाजी तिकडूनच होते, त्याला म्हणतो तू त्याच्या जवळचा आहे, बाबाजीला माहीत चूक दिसते. आता आमच्या जीव फाशात पडते का नाही. म्हणजे तुम्ही गुरुले प्रसन्न ठेवायचे तर फाशात पडते. तर फास म्हणजे का, बंधन. मनुष्य मनुष्याचंच बंधन आहे, बायको नवऱ्याचं बंधन आहे, नवरा बायकोचं बंधन आहे, बाप लेकाचं आहे, लेक बापाचं आहे, भाऊ भावाचा आहे, शेजारी शेजाऱ्याचं आहे, नाही का. खरं बंधन कोण आहे. माणूसच माणसाचा बंधन आहे. ज्या माणसाशी समाजामध्ये घरामध्ये संबंध आहे ना, तोच खरा बंधन निर्माण करताय, तोच खरा दुःख देत आहे. आणि तुम्ही आपला अनुभव पहा, माणसाला दुःख की जवळच्याच माणसाने होते, दूरच्या माणसाने दुःख. नागपूरचा माणूस नाही दुःख देऊ शकत आपल्याला. देऊ शकते का. देऊ शकते. हां, घरचा भाऊ दुःख देते, घरचा बाप दुःख देते. त्या येटाची बाई मला नाही दुःख देऊ शकत, माझी बाई मला दुःख देऊ शकते. तुमचा अनुभव आहे की नाही. देते का नाही. दुसरा माणूस दुःख देते का नाही. हां, तुमचाच अनुभव आहे, तुमचाच अनुभव लिहिला महाराजांनी. हे आमचे जे संत आहे ना, हे संत तुमच्यापासूनच आम्ही शिकलो, तुम्ही आहे म्हणून बरं झालं. नाही, हे लिखाण पहा तुम्ही. माणूसच माणसाचा बंधनकारी आहे, हे विशाल साहेबाला कळलं. तर कोणाचं पाहून कळलं. तुमचंच पाहून कळलं का नाही. कोणाचं पाहून शिकलो आम्ही. तुमचंच पाहून शिकलो का नाही. तुम्हीच आमचे गुरु आहे की नाही. वास्तविकता पहा तुम्ही घराघरात आहे की नाही. माणूसच माणसाचा बंधन आहे, कोणी बंधन नाही. कोणाशीच नाही बंधन, भ्रांती सवे भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान, म्हणून या. देहाचा अभिमान आहे आपल्याला. मी करतो ते खरं आहे, मी बोलतो ते खरं आहे. असं कसं नारा भाऊ चूक म्हणते. आहे ना अभिमान. भाऊ म्हणते पण भाऊले याचं काय माहीत आहे माझ्या घरचं. हां, आम्हाला माहीत घेते का नाही अभिमान. गोष्ट खरी आहे तुमची, पण संत समजदार माणूस सर्वांग दृष्टीचा राहते. त्याच्या बोलण्या चालण्यामध्ये मोह स्वार्थ नाही राहत, सगळ्याचं हित राहते. म्हणून तो म्हणते, महाराज काम साहेब म्हणते, मनुष्य मनुष्याचंच बंधनकारी आहे. बंधन कुठं आहे. माणसापासूनच माणसाला बंधन आहे. माणूसच माणसाला फसवत आहे, माणूसच माणसाला तारत आहे, माणूसच माणसाला वाचवत आहे, माणूसच माणसाला चिमटी घेत आहे, माणूसच माणसाचं रक्त शोषण करत आहे, माणूसच माणसाचं पोषण करत आहे की नाही. वस्तुस्थिती नाही. भेटते का 3 तासाच्या कीर्तनात. नाही भेटत, गडबड राहते. बैठक केव्हा आहे चांगली. मनुष्य मनुष्य के फास में, तत्व तत्व के गास. गास म्हणजे काय. गास म्हणजे आसक्ती. गास म्हणजे आसक्ती. गेला नाही शब्द वाचण्यात. गास म्हणजे आसक्ती होते. मोहाची आसक्ती, स्वादाची आसक्ती, रसाची आसक्ती, रूपाची आसक्ती, याले म्हणते गास.
म्हणजे आसक्ती म्हणजे काय, एकमेकाला आकर्षित करणे. तत्व के गास, याचा अर्थ हे जे 5 तत्व आहे माणसाचा बंधनकारक आहे आणि तत्वाचे खिचाव करणारे आहे, आसक्ती निर्माण करणारे. आता समजा अग्नी आहे, अग्नीची गती कशी आहे, ऊर्ध्वगती आहे. ऊर्ध्वगती म्हणजे अग्नी पेटवली का ती कुठं त्याची गती वर जाते, वर पेट घेते, आहे ना. आता वर पेट घेते, अग्नी तत्वाचं धर्म आहे. आता एक तत्व के गास, तत्वांचा विनाश करणारा आहे, त्याच्या गतीला वेग देणारा, रोग देणारा, गती देणारा तत्वच आहे. अग्नी लावली, विस्तू लावला, विस्तू वर पेटत आहे, तिकडून आला हवा आला तर का होईल, तिरपी छलन. हवेची गती कशी आहे, सरळ वरचं पेटाचं तर असं होईल. म्हणजे या बाईनं विस्तोक्याला थंडी लागते म्हणून बसली, इकडून विस्तोक्याला चालला वर, दोघं तिघ बसले, आली हवेची लाट, हा विस्तो असा झाला. प्रमोद इकडून आहे तर प्रमोदला गरमी लागेल का, त्या बाईला लागल, म्हणजे खिचाव आहे म्हणते. विषय महत्त्वाचा आहे, समजून घ्या. खिचाव कसा आहे, आपलं समजा अग्नी तत्व आहे, एक उष्ण प्रकृती आहे, आपल्या मनाला तेज गती आहे, प्रखर झालो आपण, तीक्ष्ण म्हणजे राग आला आपल्याला, चीड आली, अग्नितत्व आहे ना, चीड आली समजा, उष्णता प्रखर झाली, तर अशा वेळेस समजा चीड येता समजा खूप पाऊस आला आणि त्या पावसाने समजा एखादा कोणता पडला आणि तिथं पावसाचं काल आम्ही तो नळ सुरू केला, एक तर नळ सुरू इकडून केला, तर इकडे ते एक कपलीन ढिली होती वाटते, तर इकडे सुरू केल्याबरोबर ती कपलीन निघून गेल्याबरोबर काय झालं, ज्याच्यासाठी आम्ही नळ सुरू केला ते जागेवरच ठेवायला लागलं, ते पाणी नावनं सांडायला लागलं, तिकडे भरल पूर्ण पाणी. या तत्वाचं काम करू दिलं का, ते निघल्यानं झालं का. म्हणजे अग्नितत्वाचं जे काम सुरू होतं ते काम वायू तत्वांची खिचाव तयार झाल्यावर होईल का, बंद होईल. म्हणजे महाराजांना काय सांगायचं आहे, माणूस माणसाचा बंधनकारक आहे. आता हे शरीर आहे, या शरीरामध्ये चैतन्य नावाचा एक माणूस आहे आणि 5 तत्व आहे ना. तर हे जे तत्व आहे माझ्या शरीरात आणि विष्णूच्या शरीरात तत्व आहे, तर माझ्या तत्वामुळे तत्वाशी याचं न जमल्यामुळं बंधन तयार झालं. आता कसं करावं, आता विष्णूला कसं समजून सांगावं, आलं बंधन झालं का नाही, तयार झालं. आता हे 5 तत्व आहे, तर मला समजा मी चिंतेत आहो, आता कसं समजून सांगावं. आता इतक्याच समजा मला पुन्हा नारायण भाऊ चक्कर होऊन पडले, रोडवर नारायण भाऊ चक्कर होऊन पडले. आता माझं ते चिंतन राहील का, खिचाव कसा झाला, ज्या परिस्थितीमध्ये माझं मन तुम्ही उपाय शोधतो तर तू उपाय करू देते का प्रसंग. हे तत्व एका तत्वाचं काम करताना दुसऱ्या तत्वाचा खिचाव तयार होतं, त्याची नासुडी करून टाकते. वरून समजा अग्नी आहे, वरून पाणी पडला तर उभारलेला अग्नी विझवून टाकते, आणते की नाही अडथळे बाई 5 तत्वाचे. असे आपल्या शरीरामध्ये अग्नितत्वांचा गुणधर्म आहे उष्ण प्रखर, पृथ्वी तत्वाचा गुणधर्म आहे कठोर, पाण्याचा गुणधर्म आहे शीतल, हवेचा गुणधर्म आहे चंचल, आहे ना. तर असे आपल्या शरीरामध्ये बदल होते, एकमेकांचे खिचाव तयार होते. स्थिर राहिले पाहिजे तर पटकन चंचलता येते, चंचल राहायला पाहिजे तर पटकन स्थिरता येते. म्हणजे या जीवाला स्थिर होऊ देते का, काना होऊ दे. माणूस माणसाशी बंधन तयार करते, तत्वाशी खिचाव करते, तानातान आहे, याच्यात आणि आहे, याला कधीच आपलं काम करू शकत नाही, देत नाही. पटलं. विषय कोणता आहे, विषय कोणत्या प्रकारचं दुःख निर्माण करते हा विषय आहे. पटलं का, राहते का नाही, का इकडून येते तिकडे विसरून जाते का. अवधान पाहिजे, कॅपॅसिटी क्षमता पाहिजे जीवाची, नाही का, ते ग्रहण करासाठी. लक्षात घ्या. मनुष्य के फास में तत्व के गास, सब अंगन बिन काज नहीं. सब अंगन बिन काज नाही म्हणजे काय म्हणते बाई. हां, सगळे इंद्रिय जे आहे ते इंद्रियामध्ये सशक्त आहे, तयार आहे बिलकुल. एक समजा प्राणी पकडायचा आहे, कोंबडं पकडायचं होतं मला, एक तिकडून झालं, एक इकडून झालं, आणि ते मधात आहे कोंबडं पकडायचं आहे, तर एकाला खाज लागली,
एकाला संडास लागली, एकाजवळ साप आला, एकच जागा आहे, पकडल का? सगळी इंद्रिय बरोबर पाहिजे, ताकद पाहिजे, बलवान पाहिजे की नाही करासाठी. म्हणजे दुःख का निर्माण होते? माणूस माणसाचा बंधनकारक आहे. तत्वामध्ये खिचाव आहे. आणि इंद्रियामध्ये कोणती जागा आहे? डोळा जागा आहे तर कान जाऊ नये, कान जागा आहे तर दात जाऊ नये, दात जागा तर जीभ जाऊ नये, नाही का? एक मनुष्य दूसरे मनुष्य के बंधन में है, जड़ तत्व में परस्पर खिंचाव है, शरीर के सभी अंग स्वस्थ हुए बिना भोग संभव नहीं. तुम्हाला जो उपभोग घ्यायचा आहे सुखाचा किंवा दुःखाचा, ते करण्यासाठी सगळं एक पाहिजे. माणूस माणसाची बरोबर पाहिजे, तत्वाचा खिचाव नाही पाहिजे, खिचातानी नाही पाहिजे, एकमेकाला पूरक जीवन पाहिजे. 5 तत्वांचं अंग आहे, कठीण, उष्ण, तेज, समता, शीतलता, हे याचे खिच्यावर आले. एकमेकाच्या विरोध, परस्पर पूरक विरोध दर्शवणारे, प्रकट करणारे गुणधर्म तयार झाले त्या क्षणाला, तर माणसाला या दुःखापासून वाचता येत नाही. शरीर के सभी अंग स्वस्थ हुए बिना भोग संभव नहीं. और सहायक मनुष्यों के मनों में भी रुचि परिवर्तन के बंधन आहे. काय म्हणते? शरीराचं सगळं जे अंग आहे ते स्वस्थ राहिलं तर भोग संभव राहते, स्वस्थ नाही राहत भोग संभव कसा आहे? महाराजांना का सांगायचं माहिती आहे का? तुम्ही कितीही प्रयत्न कराल विषयापासून सुख मिळते म्हणून, उपभोग घेता येते म्हणून, तरी पण तुमचं शरीर जे आहे ते शरीर नश्वर आहे, नाशिवंत आहे, चलायमान आहे, सृष्टी परिवर्तनशील आहे. एक क्षणाला प्रत्येक तत्वामध्ये परिवर्तन होत आहे. तुम्ही अशा परिवर्तन शरीरामध्ये तुम्ही विषयापासून सुखाचा उपभोग घेता म्हणतो तर नवलच वाटत आहे संतांना. कसं शक्य आहे या गोष्टी? काल खाल्ले चणे खूप चांगले वाटले, रातून एक डाळ पडली, आता कशी खाल तुम्ही चणे? तुम्ही काल खाल्ले तसेच खाता आले पाहिजे म्हणता. अरे पण दात पडला ना, दात सारखं नाही तर आता शरीर हे परिवर्तनशील आहे. आज कोणतं अंग ढिलं पडते आणि उद्या कोणत्या अंगात ताकद येते तुमच्या हातात नाही आहे. आज पोट बरोबर आहे, उद्या पोट गॅस तयार होते. उद्या नाहीच मग काही खाल्ले, आज आंबा खाल्ला 2 वाट्या, उद्या नाही खाल जमत कारण गॅस पकडला. साहेब का म्हणते की तुमचं शरीराचा तर अभ्यास करा. शरीर हे तुम्हाला प्रत्येक क्षणाला साथ देणार नाही आहे. अणु परमाणु त्रसरेणूचं शरीर आहे. त्याच्यामुळं आता जसं शरीर आहे तसंच उद्या राहील याचा काही भरोसा नाही. सोबतचा माणूस आज जसा आहे तसाच उद्या राहील याचा काही भरोसा नाही. ते जाऊ द्या, आपलं मन आज कसं आहे उद्या कसं जाईल याचा भरोसा नाही. उद्या कशाला एका क्षणातच बदलते आपलं मन. एका क्षणात तुझं मन, माझं मन चांगलं आहे, आला राजू तुझ्या कानात कानघुसणी केली, एखादी गोष्ट चांगली, पटकन तुझा भाव माझ्याविषयी बदलूनच जाते. साथ देते का? असं साथ न देणारं शरीर, साथ न देणारे स्वभाव, साथ न देणारे माणसं, त्याच्यापासून तुम्ही सुख उपभोगतो म्हणता. जमल का बाई? किती नवलाचं बाई हे बोलणं आहे का? संत हे साथ नाही ते. तुम्ही कोण्या भ्रमात आहे तुम्ही? हे प्रत्येक क्षणाला बदलणारा सगळं आहे. माणूस बदलणार आहे, घरचे बदलणारे आहे, वृत्ती बदलणारी आहे, शरीर बदलणार आहे. आपलं आता मी